असेल वाडेकर संघाला. आणि राहुल सातत्याने प्रत्येक समालोचक वाडेकर जेव्हा खेळतोय त्याची गोलंदाजी खरी ताकद त्यांची आहे. हुकमी इक्के या संघाकडे आहे. म्हणूनच हा सामना एक अतिशय चांगला पाहायला मिळेल. तर आपण ऐकूया या पहिल्या इनिंगचं धावतं वर्णन राहुल भोर यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच सुनील पवार. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलाय. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू राऊंड विकेटनं चेंडू आणि बॅटचा संपर्क नक्कीच झाला. मात्र जसा हवा होता तसा झाला नाही. लिडिंग एज लागून चेंडू मात्र कीपरकडे गेलो होता. प्रल्हाद पाटील यष्टांच्या मागे. धाव मिळणार नाही. 4 ओव्हरची ही मॅच असेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. गोळवलीचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ घारिवली इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना संपर्क साधायचा. राऊंड विकेटनं चांगला चेंडू स्विंग आणि मिस पूर्णपणे बीट करत असताना सिद्धू पाटील हा चेंडू लागणारा धक्का पहिला जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेगर टीमला. आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा. जिग्नू माळी यांच्याकडनं पारितोषिक आहे सौरभ मात्रेसाठी. विकेट हॅट्रिकला 1000. न्यू बॅटर स्वप्नील भोईर मैदानात दाखल झालेत. सुरुवात तेवढी चांगली झाली नाहीये जय जलेश्वर वाडेकरची. मात्र गावदेवी खार्डीची सुरुवात चांगली करून दिली आहे गोलंदाज सौरभ मात्रेनं. राऊंड विकेट. अजून एक चांगला चेंडू अपील स्ट्रॉंग अल्फी छापलो. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागत असताना अल्फी डब्ल्यूच्या माध्यमातून परतावा लागेल फलंदाज स्वप्नील भुईरला. मैदानाच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा धक्का.
पुढील चेंडू हॅट्रिक बॉल दरम्यान तेवढा चांगला फटका देखील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रशांत नव्हे तर यस प्रशांतच आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत आणि नक्कीच बंद सर्वेश बॉडी लँग्वेज एक सारखाच आपल्याला पाहायला मिळतं. प्रणित यादव आता साकिंग एंडला असतील. पहिली धाव स्कोर बोर्डवरती पहिली एक धाव बनवण्यासाठी 2 विकेट गमावल्या. स्वप्नील भोईर आणि सिद्धू पाटील 4 चेंडू खर्चित झाले पहिल्या धावेसाठी. पुढील चेंडू राऊंड विकेटनं सॉफ्ट हँडने खेळलेत. प्रणितला माहिती आहे की विकेट आता मात्र इथनं गमावल्या आहेत. धावांसाठी प्रयत्न करावे लागेल. विकेट इथनं नक्कीच राखून काही धावा बनवणं गरजेचं असणार. तो प्रयत्न आता सुरू झाला. 2 धावा इथनं मिळतील. संघाची धावसंख्या एकूण 3. गतवर्षी नक्कीच बघतो आपण फायनल खेळले होते वाडेकर आणि खारडी. सामना जिंकला होता वाडेकरनं आणि आता मात्र दुसऱ्याच मॅचमध्ये आमने सामने. दुसरं पर्व आहे डावलेकर फाउंडेशन आयोजित डावलेकर चषक. फुलटॉस टर्न केला फटका. आउटफील्ड फास्ट चेंडू मध्ये भरपूर वेगानं चालला स्क्वारलॅक मंडलांच्या दिशेनं. तेवढाच वेगानं फिल्डर पोहोचले आहे. थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे. त्याचाच फायदा आता मात्र घेत असताना प्रणित पाटील आणि प्रशांत हे 2 खेळाडू. एकूण धावा मिळतील 3. एकूण पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 खेळाडू बाद. जय जलेश्वर वाडेकरची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावपलकावरती फक्त 6 धावा. शांत सुरुवात आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. त्याचं कारण 2 विकेट भरपूर लवकर गमावल्या आहेत जय जलेश्वर संघ वाडेकरनं. यस दिजे विशाल म्हात्रे सेकंड ओव्हर मध्ये आलेत. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या ओव्हरमध्ये सौरभ म्हात्रेनं पुन्हा एकदा इम्प्रेस केलं. त्यानं कंजूशी गोलंदाजी केली. कमी धावांचं षटक त्याने हाताळलं. संघाची धावसंख्या 6 आहे. सुंदर स्पर्धा आपल्याला नक्कीच गतवर्षी देखील अप्रतिम आयोजन केलं होतं. स्पर्धेचं ऑफस्टिकचा चेंडू भरपूर बाहेर आहे. बॉडी खेळण्याचा प्रयत्न बाकपुढे जाऊन कट करायचं होतं प्रणित पाटीलला. जाणून बुजून हा फटका खेळायचा होता. कारण का बघतो आपण पॉइंटला कोणी खेळाडू उपस्थित नाहीयेत. शॉर्ट पॉइंटला खेळाडू आहेत. आता नक्कीच पॉइंटला बीट करून फटका खेळायचा प्रयत्न असावा प्रणित पाटीलचा. आला वाईट बॉल्स. संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 7 या आकड्यावरती. दुपारचा सेशन आहे कडक. भरपूर कडक ऊन आपल्याला पाहायला मिळतं. गरमी देखील वाढली कारण का होळी हा सण जवळ येतोय. कमी केली गती. फटका भरपूर सुंदर आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे. सूरज तिकडे होते पेट्रोलिंग करत आहेत. तोपर्यंत मिळतील धावा या 2. आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 9. 50 ते नक्कीच 45 धावा जरी बनवल्या गेल्या बिपिन दुबे अशा आपल्याला चांगली पाहायला मिळेल. फिरकीची गोलंदाजी टीम वाडेकरकडे आहे आणि गतवर्षीचा चॅम्पियन संघ आहे. नक्कीच सामना चांगला होईल. बाकूला जाऊन कट केलाय. सुंदर हा शॉट आहे. धावा देखील चांगला मिळतील. यशस्वी होत असताना याच्या अगोदर असाच प्रयत्न नक्कीच केला प्रणितनं. तेव्हा अपयश आलं. आता हा यशस्वी फटका आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेट अँड वॉच क्रिकेट स्लाइस करत असताना आला हा चौकार.
त्या धावा आता मात्र बनवत असतात. त्यासाठी नक्कीच बघतो आपण सराव गरजेचा असतो. आणि प्रणित अंडरमचं क्रिकेट वाडेकर संघ भरपूर खेळतो. अंडरमचे सर्व एकाही खेळाडू आहेत. संघाची धावसंख्या 15 वर आहे. विशाल मात्रे पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस टर्न केला. फटका डीप मध्ये फिल्डर भरपूर दूर आहे. दुसरीचा कॉल. चांगलं क्रिकेट नक्कीच फटका खेळला धाव घेतली जाते. म्हणजे आता मात्र फिल्डरवरती दबाव कसा होईल या गोष्टीचा विचार करत असताना प्रणित पाटील 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 17 वरती. नक्कीच 12 धावा धावून घेतल्यात. किती चांगलं क्रिकेट आहे. 12 धावा धावून घेतल्या गेल्या आहेत. एक चौकार त्याच्यामध्ये आलाय आणि एक व्हाईट बॉल देखील होता. चांगली माहिती आम्हाला बिपिन दुबे देत असताना 17 वरती धाव पलके सिंगल डबलने सामना सुरू ठेवलाय वाडेकर संघानं. समोर खेळले स्क्रीनच्या दिशेनं फटका सुंदर क्लासिकल शॉट आहे. ओव्हर पिच चेंडू साइड स्क्रीनच्या दिशेनं पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा चौकार. आग्र्यांची मी देखणी साखू की 20 धावा स्कोर बोर्ड वरती. सिद्धू पाटीलची कार्बन कॉपी आहे मैदानाच्या आतमध्ये. काय खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट समोर तिकडे फिल्डर उपस्थित आहे. दुसरीचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. क्रिकेट खेळ जसा आहे तिथे तुम्हाला जास्तीत जास्त डोक्याचा वापर करावा लागतो. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जास्तीत जास्त डोक्यानं खेळ करावा लागतो. इथे जाऊ शकता आपण सिद्धू हरकत नाही. नक्कीच क्रिकेट जो असा काय बिपिन आपण चर्चा करत होतो की इथे जास्तीत जास्त नक्कीच डोक्याचा वापर करावा लागतो. बुद्धीच्या जोरावरती बुद्धीच्या बळावरती हा खेळ खेळावा लागतो. कारण का इथनं बघा नक्कीच प्रणितला माहिती आहे की पहिल्या 2 विकेट भरपूर लवकर आपण गमावल्या आहेत. इथनं जास्तीत जास्त चांगला खेळ करावा लागेल. तो खेळ आता करत असताना 2 वर्ष अखेरीस संघाची धावसंख्या 23 वरती आहे. इथनं जर 50 पर्यंत संघ वाडेकर पोहोचला तर नक्कीच धावा चेस करणे एवढं सोपं राहणार नाहीये. कारण का पहिला सामना सहज येता नक्कीच जिंकला तेव्हा संघ मोठी देसाई होता. आता संघ समोर वाडेकर आहे. गतवर्षीचा चॅम्पियन आहे. त्या अनुषंगाने नक्कीच कॉन्फिडेंटली खेळ करण्याचा प्रयत्न असेल. डीन बेकर मैदानाच्या आतमध्ये काही आपल्याकडे नक्कीच आहे. आम्ही असे गेलो असे पुन्हा एकदा आलो कमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. डीजेच्या माध्यमातून ऐकूया एक चांगलं संगीत. थर्ड ओव्हर चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे. फलंदाज बाधित. परतावा लागेल आता मात्र फलंदाज प्रशांतला मैदानाच्या बाहेर धक्का लागत असताना तिसरा जय जलेश्वर वाडेकरला.
बागपूरला जाऊन कट केला जातोय. फिल्डर भरपूर वेगाने तिकडे पोहोचले, उचलून फेक करेपर्यंत धावा इथनं मिळतील दरम्यानच्या दोन धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या 25 धावा धावा पलकावरती आहेत. षटका दरम्यानचा मार्गस्थ असताना 30 रन. अतिश म्हात्रे या षटकामध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती गतवर्षी हे दोन संघ फायनल मध्ये आमने सामने आले होते आणि आता नक्कीच बघतो आपण या सीझनला दुसरा फेरीमध्येच आता मात्र दोघांची गाठभेट झाली आहे. खाडी संघ देखील वसपा करण्याचा प्रयत्न करेल. वाडेकर देखील तेवढाच ताकदीचा आहे. चांगली प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. फिल्डर दूरवरनं पोहोचलेत. फिल्डिंग चांगली होती. उचलून फेक करेपर्यंत तिसरा धावेचा प्रयत्न वेगाने केलाय. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर सुंदर. मग अशी देखील म्हटलं मी, एक सिंगल डबल धाव षटकार कोणीही मारू शकतो मैदानाच्या आतमध्ये. 11वा देखील फलंदाज जाऊन नक्कीच मारू शकतो, 12वा देखील मारू शकतो. मात्र सिंगल डबल धाव करणं एवढं सोपं नाहीये. धावा धावून घेणं आणि या कडक उन्हामध्ये काय क्रिकेट खेळला जातं. वाडेकर संघाच्या माध्यमातून मेहनत करावी लागते. क्रिकेट सोपं नाहीये. क्रिकेट खेळ नाहीये बच्चों का, वहां पे पसीना छुट्टा है. अच्छा का सोपं नाहीये. मेहनत आहे इथे, फक्त मेहनत करावी लागते आणि ती मेहनत आपल्याला पाहायला मिळते मॅच मध्ये. 28 वरती धाव पाला. फटका चांगला आहे. ओपी चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. का बॅटिंग करतो मात्र हा लिटल मास्टर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो हा षटकार. घेतला आहे सिद्धूकडनं सगळ्या गोष्टी. 9 चेंडू मध्ये 27 त्यानं बनवल्यात. 300 पेक्षा जास्त त्याचा स्ट्राईक रेट पाहायला मिळतो. आयुष्यामध्ये गुरु असणं खूप गरजेचं असतं बिपिनजी, आणि घरीच गुरु आहे. आणि आता मात्र मी मागाशी देखील उल्लेख केला, आज छोटा सिद्धू पाटील आहे. त्याच्या अनुषंगानं मास्टर माइंड गेम करत असताना फुलटॉस टर्न केला. फटका केतन मात्र तिथे उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली. उचलून फेक करेपर्यंत पुन्हा दोन धावा सोपं नाहीये. धावा धावून घेणं एवढ्या उन्हामध्ये. संघाची धावसंख्या 36 वरती. 29 धावा इंडिव्हिज्युअल आतापर्यंत प्रणित पाटीलच्या. पहिल्या षटकामध्ये परिस्थिती बिकट, दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक, आणि हा देखील षटक आतापर्यंत चांगलं राहिलाय जय जलेश्वर वाडेकर साठी. 13 धावा या देखील षटकामध्ये आल्यात. षटकातील पुढील चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका हवेत. मिसामिंग शॉट. फिल्डर पोहोचणार नाहीयेत. एक धावीतनं कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न नसेल. बाळा निगुकर चेंडू शोषून फेक करतील तोपर्यंत मी एक सिंगल षटक इथनं संपल्यात बघतो आपण. 3 पाणी हवा असेल तर घेऊन जा, कारण का ऊन भरपूर आहे. नक्कीच गरजेचं देखील आहे. आपण आयोजकांना विनंती करूया, भरपूर नक्कीच ऊन आहे त्या कारणानं पाण्याची नक्कीच आवश्यकता भासेल तेव्हा लगेच पाणी घेऊन जा. असं या नक्कीच वाडेकर टीमसाठीच नाही मी म्हणत की प्रत्येक टीमला जेव्हा पाण्याची गरज लागणार आहे भासणार आहे आपण पाणी घेऊन जा. चला लवकर झाला. यस सीन्स ब्रेकर. षटक संपले. 3 ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 37 वरती धाव पलक आहे.
अंतिम षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडूवरती इथनं कदाचित अजून 2 धावा मिळतील की काय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 24 धावा आतापर्यंत धावून घेतल्या गेल्या आहेत. एवढ्या नक्कीच कडक उन्हामध्ये धावा धावून घेणं सोपं नाहीये आणि नक्कीच आता मात्र धावा धावण्यासाठी देखील दम लागतो आणि धावा घेण्यासाठी देखील दमच लागतो आणि तोच आपल्याला खेळ पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 39 वरती. अंतिम षटकाला सुरुवात झाली. सूरज बैकर आहेत अंतिम ओव्हरमध्ये. अकोटापाचा पूल केला शॉट. सुंदर फटका आहे. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. चेंडू त्यांना बीट करून जातोय बॉल लाईनच्या बाहेर. एसके नक्कीच विलेसांच्या दिशेनं हा फटका आमचे नक्कीच पुरस्कर्ते आहेत. एसके वलिस्तान नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. डावलेकर फाउंडेशन नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. हे सर्व नक्कीच आमचे मदिना स्क्वेअर देखील तुम्हाला नक्कीच एक स्टँड पाहायला मिळेल. त्याच्यानंतर नाहार हॉस्पिटल, दिनेश शेट पाटील नक्कीच हे सर्व आमचे स्पॉन्सर. नवाब धाबा बाय स्पॉन्सर, हे सर्व स्पॉन्सर नक्कीच आम्हाला पाहायला मिळतात. आणि धावा इथनं मिळतील अजून 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 45. नक्कीच डावळेकर म्हटलं की प्रथमच स्पर्धा गतवर्षी या स्पर्धेमध्ये नक्कीच आलो होतो. भरपूर प्रेम नक्कीच सर्व आमच्या या दरम्यान मित्र देत असतात. 38 धावा इंडिव्हिज्युअल या दरम्यान आतापर्यंत बनवल्यात. का बॅटिंग केली मात्र या खेळाडूंना. दमखम दाखवल्या, आपल्यामध्ये असलेला क्लास दाखवलाय. साईडला खेळायचं होतं अपील तर थोडीशी पाहायला मिळते. या चेंडूने बाटचा नक्कीच अजिबात कुठलाही संपर्क नाही आला. डॉट बॉल. धावा स्कोरबोर्ड वरती 45. 50+ धावसंख्या बनवली गेली तर मॅच नक्कीच तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. गतवर्षीचा रनरअप संघ आणि फायनलिस्ट चॅम्पियन आणि रनरअप मध्ये मात्र ही लढत आहे. संघर्ष मोठा पाहायला मिळेल. बाकूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बाटचा पुन्हा संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. आता मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज षटकामध्ये सूरज बैकर. हा दरम्यानचा फटका चांगला आहे. समोर खेळत विशेप मध्ये तिकडे फिल्डर उपस्थित आहे. थोडीशी खराब फिल्डिंग झाली. उचलून फेक करेपर्यंत धावा इथनं मी दिला 2. एकूण बघतो आपण षटक या दरम्यानची कंप्लीट झालेत. 4 प्रल्हाद पाटील देखील नक्कीच शाबासकी देत असताना नक्कीच प्रणित पाटीलला ज्या अनुषंगानं प्रणितनं खेळ केला मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त आणि अप्रतिम असा खेळ त्याचा आपल्याला पाहायला भेटला. एकूण षटका दरम्यानचे कंप्लीट झालेत. मग आपण 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस 3 खेळाडू बाद. संघाची धावसंख्या 47. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के लागले होते. त्याच्यानंतर मात्र आपल्याला भागीदारी पाहायला भेटली आणि खास करून खेळ पाहायला भेटला प्रणित पाटीलचा. 48चा टार्गेट या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. या पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. विजयदादा प्रतिष्ठान संघ गोळवली आणि त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच आपल्याला संघ पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये जय गणेश क्रिकेट संघ घारिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला लगेचच अजिबात वेळ न घेता टॉस साठी नक्कीच आपल्याला संपर्क साधायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये तर दोन्ही टीमच्या कॅप्टन या दरम्यान यायचं लगेचच टॉस बॉक्स मध्ये. जय गणेश क्रिकेट संघ घारिवलीचे कॅप्टन, त्यांच्या अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळेल विजयदादा क्रिकेट संघ गोळवली. या दोन टीम मध्ये नक्कीच आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन
लवकरात लवकर संपर्क साधायचा जेणेकरून आपण लगेचच टॉस करू. टॉस का बॉस मध्ये आज स्पर्धेचा बघतो आपण निर्णायक आणि अंतिम नक्कीच दरम्यान सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. 14 सामना नक्कीच आयोजक डावळा संघ नक्कीच असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळेल आरसीसी पेट. जे चांगल्या मॅचेस आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. आपण लगेचच वेळ न घेता टॉस साठी या. टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल. संघ विजयदादा प्रतिष्ठान गोळवली आणि त्यांच्या अगेन्स्ट असणार आहे जय गणेश क्रिकेट संघ घारिवली. अनेक अनेक धन्यवाद स्वीट व्हॉइस ऑफ मलंगड, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी आणि मी तर म्हणेन की सातत्याने ऑल ठाणा ग्रामीण. तर मित्रांनो आपण पाहतायत तसं आपण टॉस करूया. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और मंजूर डोंगरेंच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. मंजूर यायचं आपल्या शुभ हस्ते टॉस का बॉस मध्ये असेल. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल टॉस आइकन आपण करतोय. बिल्कुल मत भूलना. जय गणेश क्रिकेट संघ गारिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट विजयदादा प्रतिष्ठान गोळवली. 5 ओव्हरची मॅच आहे. चैनल को सब्सक्राइब करो Calling- और बेल आइकन को गोलवलीचे कॅप्टन करतील. यस टॉस छापा असा कौले छापा झालाय. थँक्यू सो मच पाहुण्यांचा मनापासून आभार. आपण एनर्जी ड्रिंक देऊया. नवाब धाबा स्पॉन्सर बाय एनर्जी ड्रिंक. बघतो आपण नक्कीच टीमला ही एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. डावलेकर फाउंडेशन म्हटलं की नक्कीच तुम्हाला असंच पाहायला मिळेल. सुनील पवार भरपूर गरमी आहे त्याच कारणानं एनर्जी येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बघतो आपण नवाब धाबा स्पॉन्सर बाय एनर्जी ड्रिंक. दोन्ही कॅप्टन थांबायचं आहे. एनर्जी ड्रिंक घेऊनच जायचं आहे. टॉस मित्रा जिंकलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. का असेल निर्णय की डिसिजन तुमचा पेंडिंग आहे तर थांबा. आपण देखील एनर्जी ड्रिंक या दरम्यान तुम्हाला दिली जाणार आहे. एक चांगली आणि सुंदर संकल्पना पाहायला मिळते कारण का दुपारचं भरपूर नक्कीच आपण बघतोय क्लायमेट जर बघितलं तर तापमान भरपूर आहे. त्यासाठी खेळाडूंना मात्र एनर्जी येणं गरजेचं आहे. तर आपण एनर्जी देतोय. तर पाहुण्यांना नक्कीच आपण आपल्या शुभ हस्तेच एनर्जी ड्रिंक बघा पूर्ण 12 खेळाडूंसाठी नक्कीच असणार आहे. 12 खेळाडूंसाठी नक्कीच आपण देतोय. त्याच्यानंतर या देखील टीमला आपण जय गणेश क्रिकेट संघ घारिवली या देखील टीमला आपण देऊ एनर्जी भरपूर घ्या आणि नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे. 1-2 मिनिटांमध्ये नक्कीच त्यांचा डिसिजन येणार आहे. दोन्ही टीमला एनर्जी ड्रिंक नक्कीच 12 दरम्यान एनर्जी ड्रिंक जे आहेत जे 3 आहेत ते नक्कीच आपण देत आहोत. एक सुंदर संकल्पना. नवाब धाबा स्पॉन्सर बाय एनर्जी ड्रिंक. यास आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा आमचे मित्र नक्कीच सुंदर समावेशन त्यांच्या माध्यमातून सातत्याने ऐकत असतो. आमचे मित्र सुनील पवार कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील. थँक्यू सो मच. अनेक अनेक धन्यवाद स्वीट व्हॉइस ऑफ राहुल भोईर. तर सामना जिंकण्यासाठी जो टार्गेट आहे ते मात्र खूप मोठं टार्गेट उभं केल्याच्या षटकामध्ये 47 धावा धावपल 48 धावाचं टार्गेट आहे. टार्गेट 48 धावाचा आहे तो स्वीकारण्यासाठी पाहतोय आपण. दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर सज्ज होताना हा जो सामना पाहतोय आपण मित्रांनो. वाडेकर विपक्ष खार्डे दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आहे. डावलेकर क्रिकेट संघ डावले यांच्या माध्यमातून डावलेकर फाउंडेशन चषक 20-22 हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला दुपारचं सत्र आपण पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं संपूर्ण डावलेकर क्रिकेट संघाच्या माध्यमातून मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. सूरज आणि करणी जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण प्रणित.
प्रणित यांनी जेव्हा फलंदाजी करताना आपला संघ अडचणीत असताना मात्र काय उच्च कोटीची फलंदाजी पाहिली आपण आणि आता मात्र धुरा सांभाळताना पाहतोय आपण 48 धावाचं टार्गेट, प्रति षटकामागे 12 धावाची सरासरी. पहिला चेंडूवर चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. वाईडीस लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तिथे मात्र सज्ज आहे, मेहनत करावी लागेल आणि तोपर्यंत मात्र संधी होती या 2 धावेनी. तर मात्र सूरज आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि संघाचं खातं उघडतोय. कोडबा मैदान पाहतोय आपण, शीळ दिवा रोड शिळगावच्या ऐतिहासिक मैदानावर आपण डावलेकर क्रिकेट संघ डावले यांच्या माध्यमातून डावलेकर फाउंडेशन ट्रॉफी 2022 चा आनंद घेतोय. रेटामध्ये विकेट सज्ज होताना याच पाहता चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू अनिश उचल घेतोय आणि आडव्याटनी खेळायचा प्रयत्न होता, चेंडू मात्र निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. जर आपण 27 धावामध्ये जर विचार केला आपण तर निश्चित आमचे गुणलेखक बिपिन आम्हाला माहिती देताना की तब्बल 28 धावा या डबलच्या स्वरूपामध्ये सिंगलमध्ये आलेले आहेत. म्हणजे किती चांगली फलंदाजी, ग्राउंड शॉट पाहिले आपण. आणि सातत्याने मी हेच सांगतो ना, जेव्हा तुम्हाला षटकार किंवा चौकार मारण्याचं जमत नाही तर तुमची क्रिकेटमध्ये खरी लाईफलाईन काय असते, डबल सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करणं. आणि तोच काम केलं प्रणित यांनी आणि एक धमाकेदार खेळी साकारली आपल्या संघासाठी. नाबाद 40 धावाचे खूप मोलाचं योगदान दिलं. वाडेगरा संघ 48 धावा रोखताना पाहतोय. पहिले षटक प्रगतीपथावर, राईट मोर द विकेट सज्ज होताना यावेळेस पात्र हा चेंडू चांगला आहे, अप्रतिम चेंडू, थोडासा वाईड यॉर्कर चेंडू पाहिला आपण. इनसाइड आउटस्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता पण वेगाला इथे मात्र बीट होतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त कामगिरी करताना प्रणित, कारण की पाहतोय आपण टेम्परेचर पाहिला तर मात्र मार्च महिना आहे आणि टेम्परेचरची जाणीव सगळ्यांना होणार आहे. सूर्याची जी सूर्यकिरण आहे त्यातून मात्र आमच्या आयोजकांनी खूप मोलाचं काम केले. प्रत्येक टीमला, बाला खेळाडूला एनर्जी ड्रिंक त्यांनी स्पॉन्सर केले आहे आणि खूप महत्त्वाचं योगदान संपूर्ण आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. डावलेकर चषक 2022च्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करेन. इथं मात्र डावलेकर फाउंडेशन चषकच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होतोय. राईटामध्ये विकेट, पुढचा चेंडू याच पाहता अजून एक अप्रतिम, काय बॉलिंग आहे, सुरेख बॉलिंग पाहतोय आपण आणि प्रणितच्या माध्यमातून. आणि जिथं जर विचार केला आपण राहुल ज्यांनी प्रथम फलंदाजी करताना आपला संघ अडचणीत असताना तब्बल 40 धावाची नाबाद खेळी साकारली आणि आता मात्र जेव्हा संघनायकांनी तिच्या हातात चेंडू सोपवलाय तर त्या मात्र खरं उतरते. धावसंख्या जर पहिली धावफलकावर फक्त आणि फक्त 2 आहे आणि आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू टाकल्या. खारडी संघाला इथं मात्र अडचणीत आणतोय या षटकामध्ये गोलंदाज प्रणित. परत सज्ज होताना राईटामोर द विकेट, अजून एक चांगला चेंडू, मजबूर केले चेंडूला टर्न करण्यासाठी. मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट करतोय इथे मात्र सूरज. या एका धावेने सूरज व्यक्तिगत जर पाहिलं आपण 3 वर आणि संघात धावसंख्या सुद्धा जर पाहिली आपण बिनबाद 3. दिमी आणि संत सुरुवात पाहतोय इथं मात्र खारडी संघाची. उन्हाची तीव्रता खूप जास्त आहे म्हणून वारंवार आपण पाणी जास्त प्यायचं आहे. आणि कारण की पाहतोय की अशा स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये वारंवार तिचे खेळ जर खेळायचे असेल तर तुमची फिटनेस खूप महत्त्वपूर्ण तुम्हाला ठेवावी लागेल. पहिले षटक अजून प्रगतीपथावर आहे, फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावर आहेत आणि बिनबाद 48 धावाचं टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी. आमच्यासोबत सैफ गुणलेखकच्या भूमिकेमध्ये, वेलकम सैफ. थोडीशी पाहतोय आपण दुखापत इथं मात्र आणि ती चर्चा करताना की गोलंदाज प्रणितीने ज्या प्रकारे फलंदाजी केली होती आणि एक अतिशय उच्च कोटीची फलंदाजी पाहिली आपण आणि त्याच फलंदाजीच्या बळावर मात्र वाडेकर संघाने एक चांगलं टार्गेट उभं केलं होतं आणि तो टार्गेट स्वीकारताना जर पाहिला आपण पहिल्या षटकामध्ये गावदी स्पोर्ट खारडी संघाची एक दिमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण. जय जल्लेश्वर वाडेगरा संघ आणि गेल्या वर्षी जर विचार केला आपण माहिती मिळाली होती की हे दोन्ही संघ गेल्या वर्षीच्या त्या पहिल्या पर्वामध्ये अंतिम फेरीत होते आणि त्या अंतिम फेरीमध्ये मात्र वाडेकर संघाने विजय संपादन केलं होतं आणि असं वाटते की तोच लय कायम ठेवेल काय, ज्या प्रकारे खारडी संघाला इथे मात्र अडचणीत आणलंय. तर आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी करण सज्ज होतोय
गोलंदाज प्रणित राईट वर द विकेट सज्ज होताना मारा करण्यासाठी. याच पात्र लॉफ्टेड फटका उडावलाय चेंडूला हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल आणि फलंदाज या चेंडूवर फेल. Dash out. Dash out. तर अतिशय क्लास षटक इथे मात्र समाप्त केले प्रणित यांनी. आणि ज्या प्रकारे या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या त्या जर पहिला आपण 3 आणि एक बहुमूल्य विकेट सुद्धा प्राप्त केले. आणि या संघ अडचणीत इथं मात्र गावदी स्पोर्ट खाडी या संघ अजून सामना जिंकण्यासाठी 45 धावेची आवश्यकता असेल. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे कारण की हा सामना दुसऱ्या फेरीतला आहे त्यामुळे 4 षटकाचा सामना आहे. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण प्रशांत. आता मात्र क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण 4 खेळाडू तर या सर्कलच्या आतमध्ये सिंगल धावा रोखण्यासाठी फाईन लेग आमच्या समोर आहे. शॉर्ट थर्डमॅन गली आणि एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये अशा प्रकारे गोलंदाज दुरा सांभाळेल गोलंदाज प्रशांत. 18 चेंडूमध्ये रोखायच्यात 45 आणि खारडी संघाला इथे मात्र बनवायच्यात 45 18 चेंडू. जास्त पाहता चांगला चेंडू होता. कंट्रोल हुकचा फटका पाहिला आपण. बॅकवर्ड स्कोर लेग म्हणजे ठीक पाठीमागाची चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कम्प्लीट करेल. एक धावेनी तर मात्र काही साध्य होणार नाहीये. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे कारण की पहिल्या षटकामध्ये दबाव टाकल्या गेलं. ज्या प्रकारे पहिलं षटक अतिशय सुरेख हाताळलं होतं प्रणित यांनी. एक विकेट प्राप्त केला आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. इथून मात्र तुम्हाला या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल कारण की सरासरी आता मात्र खूप जास्त उंचावलेला आहे. धावाचा आलेख मात्र खूप खाली आलेला आहे आणि हा धावाचा आलेख जर तुम्हाला वाढवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला षटकार किंवा चौकार मारावे लागतील. डावलेकर फाउंडेशन ट्रॉफी 2022 चा पहिला दिवस पाहतोय आपण. राईट वर द विकेट पुढचा चेंडू याच पात्र सरळ बॅटने फटका लॉफ्ट केलाय. एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेची मागणी करताना आणि तोपर्यंत मात्र सहज या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र पाहतोय आपण 6. वेलकम सूर्या वाडेगर संघाचा खंदा एक समर्थक आणि आमचे का जवळचे मित्र. गोलंदाज सज्ज होते राईट वर द विकेट. याच पात्रात चुकीचा फटका चुकीला माफी नाही. बॅक टू द बॉलर हवेत स्वतः आपल्या फौत मध्ये चांगला झेल आणि दुसरा फलंदाज या चेंडूवर मात्र फेल होतोय. जर एखादा फलंदाज या षटकामध्ये बाद झाला तर मात्र सामन्यावर एक पकड मजबूत करता येईल. अतिशय प्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण प्रसन्नच्या माध्यमातून सुद्धा. आतापर्यंत 3 धावा खर्च केले त्यांनी सुद्धा एक विकेट प्राप्त केला. पहिल्या षटकामध्ये एक क्लास गोलंदाजी पाहिली आपण. तो क्षेत्ररक्षण कायम आहे. स्ट्राईकला वेळेस मात्र सूरज असेल. सूरज फौजदार खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने पाहतोय.
आणि पहिल्या सामन्यात काय जबरदस्त कामगिरी केली होती, पण हा सामना थोडासा कठीण ठरतो त्यासाठी, कारण की आतापर्यंत धीमी फलंदाजी सूरज यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. कव्हर पॉइंट थोडंसं जर पाहिलं आपण गलीवरील क्षेत्ररक्षक आणि फाईन लेग हे 4 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये सिंगल धावा रोखण्यासाठी. ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण लॉंग लेग, वाईडिस, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. फ्रंटला जाऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पात्र अतिशय सुरेख चेंडूची हाताळणी करतोय आणि अजून एक चांगला चेंडू. आता मात्र संघर्ष करावा लागेल गावदेवी खाडी या संघाला. ज्या प्रकारे 4 षटकामध्ये 48 धावचं एक चांगलं आव्हान उभं केलं होतं आणि त्यांना मात्र तिकट मारा पाहतोय आपण. अतिशय अप्रतिम लेंथ लाईन अचूक टप्प्यावरची गोलंदाजी वाडेकर संघाच्या माध्यमातून. आणि सातत्याने राहुल भोईर असो की मग कुठलेही समालोचक, जेव्हा वाडेकर संघ मैदानाची आत्मस्तुतीची एकच चर्चा, या संघाची खरी ताकद कुठली असेल ती म्हणजे गोलंदाजी. अप्रतिम चेंडू होता, आपण ओळखलाय चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट कडचा फटका पाहतोय आपण. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण आणि चेंडू येईपर्यंत मात्र सूरज या 2 धावा सहज कंप्लीट करतोय. या 2 धावांनी संघ धावसंख्या मात्र पुढे सरते. आता मात्र 2 बाद 8. अजून सामना जिंकण्यासाठी तो मात्र 40 धावीची आवश्यकता आहे. संघर्ष करावा लागेल. षटकार चौकाराचा अक्षरशः पाऊस पडावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी खाडी संघाचा जर विचार केला आपण, सातत्याने याच मैदानात त्याचा सराव असतोय, प्रॅक्टिस असते आणि या सराव खूप काही सांगून जाईल या सामन्याच्या माध्यमातून. याच पात्र ड्राईव्ह केलाय चेंडूला, अतिशय चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे तोपर्यंत मात्र चुकीचा क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. चेंडू मात्र फरार होईल. येतो या चेंडूवर हा चौकार. आणि खूप अटूट नातं आहे वाडेकर संघ आणि या सूर्य यांच्यामध्ये. मग मॅच कुठे असो, भिवंडी असो, कल्याण असो, डोंबिवली असो की आउट ऑफ कल्याण डोंबिवलीच्या बाहेर, पण सामना इथे मात्र एक रंगत स्थितीकडे घेऊन जाईल काय, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिला पण फक्त आणि फक्त 12 धावा आहेत. आता मात्र 12 चेंडूमध्ये तब्बल 36 धावीची आवश्यकता असेल. सरासरी मात्र खूप उंचावर आलेख वाढलाय. 18 धावाची सरासरी तुम्हाला पार करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला 2 षटकार प्रत्येक या 2 षटकामध्ये मारावे लागेल. 12 चेंडू 36 असं समीकरण व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण. 30 षटक टाकण्यासाठी गोलंदाज सर्वेश. अजून एक खूप मोठं नाव आहे वाडेकर संघाचं जर पाहिलं आपण तर सर्वेश नावाचा हा एक फिरकीचा जादूगर म्हणून ज्यांना ओळखला जातोय. कधी कधी लेग ब्रेक, कधी गुगली, कधी जर पाहिलं आपण टॉप स्पिन, सगळ्याच चेंडूमध्ये व्हेरिएशन करणारा हा सर्वेश वाडेकर संघाचा एक ट्रम्प कार्ड ऑफ गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय चांगली घातक गोलंदाजी पाहिली. धावा खर्च केल्या 12 आणि विकेट घेतल्या त्या 2, म्हणजे दबाव टाकला गेला गावदेवी खाडी या संघावर. पण अजून एक महत्वपूर्ण खेळाडू तो म्हणजे वाडेकर संघाचा लकी नंबर 04 तो सर्वेश होतोय. समोर खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय आपण प्रल्हाद. खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये जर खार्डी गावाचा विचार केला आपण. पहिला चेंडू लेग ब्रेक. मी उल्लेख केला होता की हा असा एक फिरकीचा जादूगर आहे वाडेकर संघाचा की कधी लेग ब्रेक, कधी गुगली, कधी टॉप स्पिन सुद्धा टाकू शकतोय. पहिला चेंडू लेग ब्रेक, अतिशय सुरेख लेंथचा टप्पा पडल्याचा सपकन बाहेर वळतोय. आणि म्हणून सातत्याने मी हे सांगतो, आयुष्यामध्ये तुमच्या जीवनात 2 गोष्टीवर खूप महत्वाचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. अजून एक लेग ब्रेक, पण काय घडलंय पाहायचं. अतिशय वेगात एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एगिरिक चेंडू कुठं बरं झालंय पाहावं लागेल. बायच्या स्वरूपात एक सिंगल इथे मात्र येते. 2 गोष्टी आयुष्यामध्ये खूप खडतर असतात. ते कुठल्या, एक तर आपण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळतोय, खेळपट्टीवर वळण घेणारा चेंडू खूप कठीण असतोय. त्यानंतर खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जेव्हा जीवन जगताना वळण घेणारा रस्ता हा जर तुम्ही अतिशयपर्यंत चांगला यशस्वी पार केला तर तुम्ही आयुष्यामध्ये खूप मोठी चांगली कामगिरी करू शकतायत. गोलंदाज सज्ज होताना सर्वेश. यावेळेस पाहतो ब्रेक, काय घडलंय पाहायचंय. काय व्हेरिएशन, काय परिवर्तन आहे. आणि प्रत्येक चेंडू जर पाहिला आपण सातत्याने वारंवार परिवर्तन. अजून एक एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल सेफ पाहिला आपण. आता मात्र ब्रेक चेंडू टाकला होता. ज्या प्रकारे चेंडूला टर्न केलंय, अतिशय लाजवाब उत्कृष्ट कामगिरी करताना सर्वेश.
आतापर्यंत त्यांनी चेंडू टाकले तीन चेंडूमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. हा चेंडू गुगली की मात्र टॉप स्पिन. यावेळेस पात्र हा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि फलंदाज फेल. म्हणून म्हणतात ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय फिरकीपटूंना तोड नाहीये. त्या प्रकारे मी तर म्हणेन की टेनिस क्रिकेटमध्ये वाडेकर संघाच्या फिरकीला तोड नाहीये. अजून एक चांगला चेंडू ओळखलाय, स्विंग केलंय, चेंडू चाललाय मिड विकेटच्या वरतून ठोकलाय. हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड येतोय हा षटकार. द्यावीची आवश्यकता असेल. सात चेंडू 28 असं समीकरण. याच पाहता अजून एक चांगला फटका, यावेळेस उडवलंय, ठोकलंय, परत A1 क्वालिटीचा ब्रँडेड हा षटकार. दोन चेंडूवर दोन षटकाराने मात्र एक निश्चित उम्मीद जागृत केली तर मात्र सूरज यांनी. आणि म्हणतात ना जर आयुष्यामध्ये तुम्हाला जगायचं असेल तर उम्मीद पे दुनिया कायम आहे. आणि ज्या प्रकारे इथं मात्र पाहिलं आपण की शेवटच्या दोन चेंडूवर दोन मोठे पट केले. आता मात्र समीकरण थोडंसं इथं जर पाहिलं अजून कठीण आहे गावदेवी खाडिया संघासाठी. पण सूरज फौजदार ज्या प्रकारे आक्रमण करतोय त्याला जर पहिल्या चेंडूवर स्ट्राईक मिळाली तर मात्र निश्चित तो पलटून वार करू शकतोय. 6 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी अजून 22 धावेची आवश्यकता आहे. जर सर्वप्रथम विकेट पाहिला जाईल त्यानंतर टॉसवर निर्णय दिला जाईल. आतापर्यंत जर पाहिलं आपण तर वाडेकर संघाने विकेट गमावले होते त्या 3 आणि आतापर्यंत खार्डी संघाने सुद्धा 3 विकेट गमावल्या. म्हणजे विकेट बरोबर येत आहेत. अंतिम षटक टाकण्यासाठी स्वतः गोलंदाज पदार्पण सिद्धेश पाटील खूप मोठं नाव आहे. आणि जेव्हा जेव्हा वाडेकर संघाचं टेनिस क्रिकेटचं पुस्तक उघडलं जाईल त्यामध्ये सिद्धेश पाटीलचं नाव सुवर्णाक्षरात लिहिलेलं आपण पाहणार आहोत. यावेळेस पात्र हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल आणि अजून एक फलंदाज फेल. उच्च कोटीचा संघ आहे आणि युवा खेळाडूंनी भरलेला संघ आहे. पण आता मात्र 5 चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज सौरव येतोय पण समोर खेळण्यासाठी फलंदाज सूरज. ज्यावेळेस पाहता चांगला चेंडू प्रश्न विचारला गेला आणि सहमत आहे, प्लम पकडल्या गेलं आणि आता मात्र विजयाकडे वाटचाल करताना वाडेकर संघ.
त्या चेंडूमध्ये अजून 22 काय अतिशय अप्रतिम अफलातून कामगिरी करताना विकेट हॅट्रिक वर येतोय आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काही तर मात्र सिद्धू पाटील. फ्लॅट चेंडू पण ओळखले टर्न केले चेंडूला पाहतोय आपण काऊ कॉर्नर क्षेत्राकडे. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल आणि आता मात्र पराभवाच्या छायाकडे वळताना एक बलाढ्य संघ पाहतोय आपण. गेल्या वर्षीच्या जर विचार केला आपण या ज्या ट्रॉफीमध्ये दोन्ही संघ अंतिम फेरीत होते. या स्पर्धा चांगला ऑफ ब्रेक पाहतोय आपण. काय कमाल आणि धमाल गोलंदाजी वाडेकर संघाची. निश्चित गारिवली संघाचे काही खेळाडू आमच्या समोर आहेत साईला व्हायचे दादा. अतिशय क्लास हाय क्वालिटीची गोलंदाजी कशाला म्हणतात हे दाखवलंय वाडेकर संघाने परत. कारण की खार्डी संघाचा होम ग्राउंड होता, इथं तो संघ सराव करतोय. रिव्हर्स अटेंड केलंय, फटका चांगला नाहीये, मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल की नाही. पण इथं मात्र पंचाचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज यावेळेस पात्र हा चेंडू परत चांगला होता आणि याचबरोबर सामना जिंकला येतो वाडेकर संघाने. तर सामनावीर नो डाऊट प्रणित कार्बन कॉपी ऑफ वाडेकर संघाचा सिद्धू पाटील. म्हणतात ना गुरु कसा असावा आणि तर तो असा असावा. व्हेरी नाईस परफॉर्मन्स वाडेकर हार्डले खार्डी संघावर. कारण की आपण वाडेकर संघाच्या अगेन्स्ट चांगला परफॉर्मन्स करता आला नाही आणि म्हणून आपण पराभव स्वीकारायला लागलं.